नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रथम आपले गुरु असतात ते म्हणजे आपले आईवडील, त्यानंतर शिक्षक, मित्र मैत्रिणी, आपल्यासोबत काम करणारे कलिग्स वगैरे हे सगळे आपले गुरु असतात. कधी ते लहान थोर असे वयाने असू शकतात, पण त्यांच्या अनुभवाच्या बोलातून आपल्याला काही ना काही शिकवण जरूर मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुरु म्हणजे आपले स्वतःचे अनुभव, आणि त्या अनुभवातून आपण जे शिकतो ते आपल्या आयुष्याला पुरतं, हे अगदी खरं आहे. तर असाच एक अनुभव आज मला देखील आला. तो काय ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. त्याआधीच आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व देवांचं साफसफाई करून देवपूजा करून घेतली. उंबऱ्याचं हळदीचं लेपन केलं आणि छान अशी देवपूजा करून प्रसन्न मनानं स्वयंपाक करायला घेतला. कवळी लुस्स छान अशी भेंडी होती. म्हटलं भरली भेंडी करावी, आणि मसाला वांग्यासाठी बनवलेला थोडासाच मसाला शिल्लक होता, म्हणून थोडासा कांदा घालून आज मी भरली भेंडी केली आणि ती अगदी चवीला रुचकर झाली होती. कांदा भरपूर घातला होता आणि आपले बेसिक मसाले आणि आपण भरल्या वांग्यांसाठी जो मसाला करतो तो अगदी थोडासा होता, तो घातलेला. पण भेंडी अगदी अप्रतिम झाली होती. तर मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो म्हणजे मी एक पार्सल मागवलं होतं. कारण पावसाचे दिवस चालू आहेत आणि आपल्या डोअरमॅट असतात पायपुसणी, ती सुकत नाहीत, म्हणून म्हटलं आपल्याला गरज आहे तर मागवूयात. आणि ती मागवली आणि आली, आजच आली, आणि मी ती खोलून बघितली आणि खोलून बघितल्यानंतर त्याची क्वालिटी अगदी उत्तम होती, म्हणून म्हटलं दरवाजावरती टाकून घ्यावं. आणि दरवाजात डोअरमॅट टाकल्यानंतर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की आपल्या घरात जे कार्पेट आहे ते कार्पेट आणि ह्या डोअरमॅटचा कलर अगदी सेम आहे, पण क्वालिटी छान असल्यामुळं म्हटलं आता कुठं रिटर्न करता. पण हा एक अनुभव आला मला की कोणतीही गोष्ट मागवण्याआधी सारासार विचार करून, किंवा कोणतीही गोष्ट बोलण्याआधी आधी विचार करून मग आपण बोललं तर आपल्याला पुढे जे नुकसान होतं ते टाळता येऊ शकतं. पण म्हटलं चला डोअरमॅट चांगली आहे तर ठेवून घ्यावी. आणि अशा प्रकारे गुरुपौर्णिमे दिवशीच मला एक शिकवण मिळाली, ती तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे. तर कसे वाटत आहेत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.